श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणीवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा. एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा. श्रोते हो नमस्कार. हृदयाचा ठेवा ह्या कार्यक्रमात मी आशिष केसकर आपलं स्वागत करत आहे. हृदयाची निगा कशी राखावी ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर सतेज जानोरकर सर आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, कित्येकदा असं होतं की हृदयविकार इतक्या मोठ्या प्रमाणावरती पुढे बळावतो आणि त्याचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणावरती शरीरामध्ये होतो की त्याच्यासाठी उपचार देखील उपयोगी पडत नाही. बरोबर. तर अशा वेळेला हार्ट ट्रान्सप्लांट हा एक पर्याय उपलब्ध असतो. तर हार्ट ट्रान्सप्लांट हा अतिशय तसा महत्त्वाचा आणि नाजूक विषय आहे. अगदी. तर त्याविषयी आपण मार्गदर्शन करा. अगदी बरोबर आहे. आणि हार्ट ट्रान्सप्लांट किंवा हृदयाचं प्रत्यारोपण हा सध्या चर्चेतला विषय आहे. आपण सगळे पेपरमध्ये वाचतो, मीडियात वाचतोय. बरोबर. आता हे हार्ट ट्रान्सप्लांट किंवा हृदयाचं प्रत्यारोपण वेगवेगळ्या कारणांनी रुग्णाला लागू शकतं. मुख्यतः एंड स्टेज हार्ट फेल्युअर. मागच्या भागात आपण बघितलं हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाचं पंपिंग कमी असणे 10-15%. आणि ते सस्टेनेबल नाही आहे, ते कम्पॅटेबल नाही आहे लाईफसाठी. मग या एंड स्टेज हार्ट फेल्युअरमध्ये मग ते रक्तवाहिन्यांमुळे असेल, अतिशय ब्लॉकेजेस वाढलेले असतील, बायपास शक्य नाही आहे, अँजिओप्लास्टी शक्य नाही आहे, पण पंपिंग कमी आहे, किंवा वाल्व्सचे डिसीजेस, मायट्रल रिगर्जिटेशन, एओटिक रिगर्जिटेशन, जे रुमॅटिक हार्ट डिसीज जे एंड स्टेजला असतील, ज्याच्यावर सर्जरी शक्य नाही आहे, आता हृदय फारच कमकुवत झालेलं आहे, किंवा कार्डिओमायोपॅथी, स्नायूंचा आजार, ज्याच्यामुळे मागणी पुरवठा असंतुलन, किंवा आता सगळेच उपाय थकलेत, म्हणजे आता ऑपरेशन शक्य नाही आहे, म्हणजे बायपास अँजिओप्लास्टी शक्य नाही आहे, वाल्व बदलणं शक्य नाही आहे, अशा रुग्णांना हृदयाचं प्रत्यारोपण लागू शकतं. अच्छा. आता पहिलं प्रत्यारोपण अमेरिकेत पहिलं झालं ते 67-68 साली, 1967 साली, मग इतक्या पूर्वी झालेलं आहे. आपल्याकडे ते तेवढं प्रचलित नव्हतं, पण आता ते प्रचलित आहे आणि मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये, अगदी मुंबईत, पुण्यातही ते शक्य आहे. आता हे हार्ट ट्रान्सप्लांट होतं कसं, तर कॅडॅव्हरिक हार्ट म्हणजे जिवंत हृदय आपल्याला प्रत्यारोपणासाठी लागतं. आणि ते अर्थात ब्रेन डेड पेशंटचं लागतं. अच्छा. आता ब्रेन डेड हा एक कळीचा मुद्दा आहे. बरोबर. मेंदूचं काम कायमचं आणि पूर्णपणे थांबणे, याला आपल्याला ब्रेन डेड पेशंट म्हणता येईल. अच्छा. ब्रेन स्टेम किंवा मोठ्या मेंदूच्या खालचा एक छोटा मेंदू असतो, तो कार्यरत असू शकतो, मेंदूच्या खालचा भाग. अच्छा. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसाचं काम त्या रुग्णाचं व्यवस्थित चालू असतं, जरी मेंदू काम करत नसेल तरी. कृत्रिमपणे हा रुग्ण व्हेंटिलेटरवर असतो. बरोबर. मॉनिटर तुम्ही स्कोपवर बघितलं तर हृदयाची गती, रक्तदाब, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सगळं योग्य प्रमाणात दिसत असतं. म्हणजे हा पूर्णपणे जीवशास्त्रीय मृत्यू नव्हे, म्हणजे बायोलॉजिकल डेथ किंवा फुल डेथ नाहीये, हे फार समजणं आवश्यक आहे. बरोबर आहे. हा ब्रेन डेड पेशंट आहे, पण हृदय जिवंत आहे, कार्यरत असतं, तरच आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो. म्हणजे हे आश्चर्यच म्हणता येईल. फारच मोठं आहे. म्हणजे निसर्गाने हा उपकार करून ठेवलेला आहे आपल्याला, प्रश्नच नाही. आणि हे काही रुग्णच असे असतात की जे ब्रेन डेड असतात. हे अनाकलनीय आहे असंच म्हणता येईल. तुम्ही त्यावेळेस मेंदूचा ECG, म्हणजे त्याला EEG म्हणतात, एन्केफेलोग्राम, जसा हृदयाचा ECG असतो तसा मेंदूचा EEG असतो. त्यात काही वेव्ज दिसत नाहीत. MRI मध्ये डायग्नोसिस होतं की ह्या रुग्णाच्या वेव्ज नाही आहेत, मेंदू काम करत नाहीये. बरोबर. तर तशा रुग्णांचं हृदय काढून ते ट्रान्सपोर्ट करून योग्य रुग्णामध्ये 4 तासात बसवणं अपेक्षित आहे. बापरे. हृदय त्या शरीरातून काढून दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात बसवणं हे 4 तासच आपल्याला मध्ये मिळू शकतात. आपण आता न्यूजमध्ये आपण वाचतो की ग्रीन कॉरिडॉर किंवा ग्रीन चॅनल, पोलीस सगळं ट्रॅफिक थांबवतात आणि ॲम्ब्युलन्सनी हृदय ट्रान्सपोर्ट केलं जातं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी आता हे दिसतंय, एवढं हे आता प्रचलित झालेलं आहे. ह्या निमित्ताने एक असा मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी हे एक जीवशास्त्रीय घटना आहे, एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरामध्ये बसवणे. मग त्याच्यासाठी कम्पॅटेबिलिटी असा एक विषय असतो का? कम्पॅटेबिलिटी हा विषय नसतो. म्हणजे ब्लड ग्रुप वगैरे सगळं तपासलं जातं, पण हार्ट कम्पॅटेबिलिटी हा विषय नाही आहे. अच्छा. कुठल्याही ब्रेन डेड व्यक्तीचं हृदय हे दुसरीकडे ॲक्सेप्ट होतच होतं. अच्छा. आता हे ॲक्च्युली ही रजिस्ट्री मेंटेन केली जाते, म्हणजे शहरात असेल किंवा स्टेट वाईड असेल, नेशन वाईड असेल किंवा वर्ल्ड वाईड. अच्छा. कुठल्या रुग्णांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे
कुठल्या टर्मिनल इव्हेंट्स, टर्मिनल रोग त्यांच्यात आहेत आणि ज्यांना हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय आता काही पर्याय नाही आहे, त्या रुग्णांची एक रजिस्ट्री केली जाते आणि नेशन वाईड, स्टेट वाईड आणि वर्ल्ड वाईड सगळीकडे असते. आणि त्याप्रमाणे मग जो ब्रेन डेड पेशंट असतो आणि जो लिस्टवर पहिला पेशंट आहे त्याला ते हृदय मिळतं. म्हणजे यात कुठली पार्शालिटी होण्याचा संभव नसतो. बरोबर आहे. रजिस्ट्री मेंटेन केल्यामुळे. बरोबर. आता ट्रान्सप्लांट करण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर ऑर्थोट्रोपिक किंवा हेट्रोटॉपिक असे 2 प्रकार आहेत. ऑर्थोटॉपिकमध्ये रुग्णाचं किंवा रेसिपियंट आहे, जो रेसिपियंट आहे त्याचं आधीचं हृदय पूर्णपणे काढलं जातं आणि हे नवीन हृदय बसवलं जातं. त्यात हृदयाचा छोटासा भाग तसाच ठेवला जातो त्या रुग्णाचा. आणि हेट्रोटॉपिकमध्ये त्या रुग्णाचं हृदय तिथे असतं आणि नवीन हृदय त्याला जोडलं जातं. म्हणजे त्या रुग्णात 2 हृदय असू शकतात. आता हे थोडंसं प्रमाण या हेट्रोटॉपिकचं कमी झालं आहे. मेनली ऑर्थोटॉपिक ट्रान्सप्लांटच होतं, ज्यात पूर्णपणे हृदय रुग्णाचं काढलं जातं. आता हे हृदय 50% लोकांच्यात 15 वर्ष जगू शकतं. अच्छा. म्हणजे त्याला 5 इयर्स सर्व्हायवल रेट म्हणतो आपण, पण साधारण 10 ते 15 वर्ष 50 ते 70% रुग्ण ज्यांच्यात ट्रान्सप्लांट झालाय तेवढं ते हृदय जगू शकतं. आत्तापर्यंत जगात सध्या एका वर्षात साधारण 3-4 हजार ट्रान्सप्लांट होतात. 3 ते 4 हजार. एवढं हे प्रमाण आता वाढत चाललंय खूपच. आणि तेवढी जरूर आहे, म्हणजे दिसते. हो, बरोबर. तर लॉन्जेव्हिटीमुळे आणि एकतर सगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे. आता ज्यांना किडनी, लंग, लिव्हर असा डिसीज आहे किंवा रक्तवाहिन्यांचा डिसीज आहे सगळ्या शरीरात, किंवा फुफ्फुसाचा रक्तदाब फार वाढलेला आहे, ज्याला आपण पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो, त्यांना प्रत्यारोपण केलं जात नाही. म्हणजे ज्यांना प्रत्यारोपण करायचं आहे, जे रेसिपियंट आहेत, त्यांचं किडनी, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यांनी चांगलं काम करणं अपेक्षित आहे, तरच ट्रान्सप्लांटचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ज्यांचा मेंदू बंद आहे आणि हृदय चालू आहे त्याचं हृदय, आणि ज्याचं हृदय सोडून बाकी सगळे अवयव आहेत त्यांना. म्हणजे डोनर आणि रिसिपियंटचा हा फरक आहे. म्हणजे डोनरमध्ये मेंदू बंद आहे पण हृदय चांगलं आहे, बरोबर आहे. आणि रेसिपियंटमध्ये म्हणजे ज्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे, प्रत्यारोपण करायचं आहे, त्याचं हृदय चांगलं काम करत नाही पण बाकी सगळे अवयव चांगले काम करतात. हे फार आवश्यक आहे. हे असेल तरच ट्रान्सप्लांट केलं जातं. बरोबर आहे. आता आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हार्ट ट्रान्सप्लांट केल्यानंतर इथे सगळं संपत नाही. ज्याच्यात प्रत्यारोपण केलं गेलंय त्याची प्रतिकार शक्ती कमी करावी लागते. अच्छा. हे फार इंटरेस्टिंग आहे. त्याची जर प्रतिकार शक्ती फार जास्त असेल तर ते हृदय रिजेक्ट होऊ शकतं. अच्छा. म्हणजे त्याला इम्युनोसप्रेसंट ड्रग्ज, प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं कायम घ्यावी लागतात, ज्यामुळे ते हृदय ॲक्सेप्ट होतं, ते नाकारलं जात नाही, अव्हेरलं जात नाही. म्हणून ते प्रतिकारशक्ती रुग्णाची कमी करणं आवश्यक आहे आणि हे आयुष्यभरासाठी आहे. अच्छा. त्यामुळे हा एक मुद्दा अतिशय लक्षात घेण्यासारखा आहे पण आवश्यक आहे. पण मग ह्या पद्धतीमुळे, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे भविष्यामध्ये इतर ज्या कुठल्या आजारांची शक्यता आहे ती बळावू शकते का? शक्यता बळावू शकते नक्कीच, पण त्याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला नाईलाज आहे. बरोबर आहे. कारण प्रतिकारशक्ती जर वाढली रुग्णाची तर हृदय रिजेक्ट होऊ शकतं. अच्छा. आणि ते धोकादायक आहे. त्यामुळे एका विशिष्ट लेवलला हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे ड्रग लेवल बघून ब्लडमधली तेवढे इम्युनोसप्रेसंट्स किंवा प्रतिकारशक्ती कमी करणारे ड्रग्ज दिले जातात. अच्छा. हृदयाचं प्रत्यारोपण झाल्यानंतर शरीराने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं असलेलं हृदय स्वीकारणं ह्याला कालावधी किती लागतो? हे लगेचच होतं. म्हणजे इंटेन्सली काही प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं इंट्राव्हेनस फ्लुइडमधून दिली जातात. मग काम हे लगेचच पुढच्या मिनिटाला करायला लागतं. जेव्हा ट्रान्सप्लांट आपण करतो आणि पेशंट बाहेर येतो थिएटरच्या, तेव्हा हृदय काम करणं सुरुवात करतं. म्हणजे ॲक्सेप्टन्स लगेचच होतो, पण 24 तासापर्यंत हे इंटेन्सिव्ह इम्युनोसप्रेसंट्स किंवा प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं द्यावी लागतात आणि मग 24-48 तासानंतर सुरळीतपणे हृदय काम करायला लागतं. अच्छा. ह्यानंतर हृदयाची कार्यक्षमता पूर्णत्वानी होण्यासाठी, म्हणजे पुन्हा पूर्ववत पद्धतीने एखादा जिना चढणं असेल किंवा चालणं असेल, पूर्ण होऊ शकतं. अगदी व्यवस्थित चालू शकतं. कारण ते हृदय तेवढं स्ट्रॉंग जे असतं त्या व्यक्तीचं, ब्रेन डेड पेशंटचं, तेच आपण स्वीकारतो. त्यामुळे त्यात सगळे बाकीचे मुद्दे बघितलेच जातात आणि रुग्ण सगळ्या क्रिया पुढे करू शकतो तेवढ्याच जोमाने. ह्याला मेडिकेशन सुद्धा काही दीर्घ कालावधीसाठी घ्यावं लागतं? मेनली इम्युनोसप्रेसंट्स, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं. बाकी औषधं थोड्या कमी प्रमाणात लागतातच,
पण इम्युनोसप्रेसंट्स फार इम्पॉर्टंट आहेत, ती कायम घ्यावीच लागते. आणि अर्थात हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय प्रत्यारोपणासारखा एक मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर हो. त्याच्या रिकव्हरीसाठी सुद्धा पेशंटनी आणि त्यांच्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी अगदीच त्यांची योग्य त्या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे आणि त्यात पूर्ण फॅमिली ही इन्क्लुडेड आहे. अगदी बरोबर. सर, ज्या व्यक्तीच्या मध्ये हे हृदय प्रत्यारोपण करायचं आहे त्या व्यक्तीला हृदय प्रत्यारोपण करण्याचं ठरल्यानंतर त्या प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या आधी काही पूर्वतयारी करावी लागते का, किंवा त्याच्याही आधीची गोष्ट अशी की त्या व्यक्तीला काही जर आजार असतील तर त्याच्यावरती देखील आधी ट्रीट करावं लागतं का? अगदी महत्वाचा मुद्दा आहे. त्या व्यक्तीचं हृदयच फक्त काम करत नाही एवढंच अपेक्षित आहे. बाकी सगळे अवयव वेल फंक्शनिंग असणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी हिमोग्लोबिन पासून सिटी स्कॅन, MRI पर्यंत बऱ्याच चाचण्या त्या रुग्णाला कराव्या लागतात. म्हणजे त्यात किडनी फंक्शन टेस्ट आल्या, परत युरिया, इलेक्ट्रोलाइट्स, क्रिएटिनिन, साधी युरिन टेस्ट, लंग फंक्शन टेस्ट, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्याच्या लंगची कॅपॅसिटी किती आहे हे बघणं आवश्यक आहे. लंगची कॅपॅसिटीज कमी असेल तर हृदयावर जास्त ताण पडेल. नवीन हृदय जे ॲक्सेप्ट रुग्ण करेल त्याच्यावर जास्त, कारण हृदय आणि फुफ्फुसही एकमेकांशी जोडलेली असतात, निगडीत असतात. बरोबर आहे. त्यामुळे पल्मोनरी फंक्शन टेस्ट आणि फुफ्फुस अतिशय स्ट्रॉंग पाहिजेत. लिव्हर डिसीज नसावा. अच्छा. लिव्हर अतिशय योग्य प्रमाणात कार्यरत असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्याचं बिलिरुबिन, जे एन्झाईम्स, SGOT, SGPT हे सगळं या चाचण्या करणं आवश्यक आहे. त्या नॉर्मल असणं आवश्यक आहे. कुठल्याही रक्तवाहिन्यांचा आजार अगदी मेंदूपासून पायापर्यंत त्या व्यक्तीला नसावा, नाहीतर मग हृदयावर आणखीन प्रेशर वाढत जाईल आणि हृदय ॲक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी डॉपलर, अल्ट्रासाऊंड, MRI याही गोष्टी कराव्या लागतात. फुफ्फुसातला रक्तदाब, पल्मोनरी हायपरटेन्शन नसावं, ते असलं तर हृदय काम करणार नाही. अच्छा. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात चाचण्या कराव्या लागतात आणि त्यातून तावून सुलाखून त्या रुग्णाला यावं लागतं. ते जर सगळं नॉर्मल असेल तरच मग हार्ट ट्रान्सप्लांटसाठी तो रुग्ण योग्य आहे असं म्हणताय. आणि मधुमेही व्यक्तीला सुद्धा हे शक्य आहे? मधुमेही व्यक्तीला शक्य आहे. मधुमेह कंट्रोलमध्ये असेल आणि हे बाकीचे अवयव नीट असतील, कारण मधुमेह ही रुग्णांच्यात बाकीच्या अवयवांवर बराच फरक पडू शकतो, बराच ताण पडू शकतो. त्यामुळे ते अवयव जर नॉर्मल असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्यात आपण ट्रान्सप्लांटचा नक्कीच विचार करू शकतो. श्रोते हो, आज आपल्याला डॉक्टर सतेज जानोरकर सरांनी हार्ट ट्रान्सप्लांट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला अजूनही याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण ते आम्हाला जरूर पाठवा. त्याला डॉक्टर सतेज जानोरकर सर सविस्तर उत्तर देतील. आज आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. श्रोते हो, हे आणि असे अनेक प्रश्न आम्ही डॉक्टर जानोरकर सरांना विचारणार आहोत. आपण आपले प्रश्न आम्हाला मोबाईलवरती SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेज करून सुद्धा पाठवू शकता. त्याकरता आमचा नंबर आहे 8237825148. तसंच तुम्ही आम्हाला पत्राद्वारे सुद्धा प्रश्न पाठवू शकता. त्याकरता आमचा पत्ता आहे डॉक्टर सतेज जानोरकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एरंडवणे, पुणे 411004. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. हृदयाचा ठेवा. सहभाग डॉक्टर सतेज जानोरकर, आशिष केसकर आणि भाग्यश्री केसकर. शीर्षक गीत डॉक्टर सदाशिव जावडेकर. संगीत आशिष केसकर. श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणिवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा. एकदा ही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा.